तर नमस्कार म्हणलं नगरकर, स्वागत आहे आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आता मस्तपैकी चाललो होतो क्लासमध्ये जाताना आता आपण एकटंच होतो, कारण की आपल्या भावाचं दुखत होतं, त्याच्यामुळे तो काय आज आलाच नाही. मग मस्तपैकी चाललो एकटं गाणं ऐकत, एकदम भारी चिलमध्ये विषय कारण कसं नगरकर म्हणा तसं. तर मित्रांनो, आता क्लासवरून घरी आलतो. आता नाही का मस्तपैकी नाही का घरच्यांनी आज होळी होती, तर आज घरच्यांनी थोडं घर आवरायचं काम दिलं तर आपल्याला. तर काम असं होतं भाऊ, घरचे म्हणले होते तू झाडून घे मस्तपैकी एकाही झाडणी, आता हे कुरकुरे खा नंतर मग मस्तपैकी. तर मित्रांनो आता मस्तपैकी झाडून घेतो. तर मित्रांनो, मी आता मस्तपैकी आलो आपल्या गजानन कॉलनीत. तर गजानन कॉलनीत आलो कारण की आज होळी होती आणि आपल्याला होळीचं सामान घ्यायचं होतं, मग त्यासाठी आलो मी मस्त. तर मित्रांनो, आता मस्तपैकी मी रेडी झालो आहे, तुम्हाला दिसत असेल. आता मस्तपैकी आपण होळिका दहन करू आणि अहंकार नष्ट करून टाकू आणि अच्छाईचं प्रतीक ठेवू. आपण एकदम मनात शुद्धपणा ठेवू आणि पुढे चालू. तर चला, तुम्हाला दाखवतो मी आपली होळिका दहन. ही हा 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 मेरी छाबलमची बा. तर मित्रांनो, आता हे शेणाच्या गवऱ्या असतात ते मस्तपैकी आपण नाही का लक्ष्मी म्हणतात, ते मस्तपैकी आपण नाही का लावू एका जागेवर. आणि हा व्लॉग नाही का थोडा हुशार आहे, कारण की त्याच्या मागचं कारण होतं की आपल्याकडे 2 व्लॉग होते ते थोडे, त्याच्यामुळे असं गोळ झाला. आणि ते आपले होळी दहन करायचे 2 नमुने आले ते मित्रांनो. आता मस्तपैकी आपली होळी रेडी झालेली आहे पेटायसाठी. आता मस्तपैकी नाही का होळी पेटू. कृष्णा कृष्ण राधे राधे कृष्णा. तर मित्रांनो, आता आपली होळी झालेली आहे एकदम मस्तपैकी. आता मस्तपैकी आपला व्लॉग एंड करून जेवण करून घेऊ. तर आजचा व्लॉग एंड करू. बाय गाईज, जय श्रीराम. जसं नगर म्हणून तसं.